हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. आम्ही पण मजेत आहे एकदम. आणि आज आम्ही चाललो आहे लग्नाला. माझ्या मम्मीच्या मावस भावाचं लग्न आहे. पिऊचे पप्पा काय आले नाही आहेत. पिऊ, मी आणि भाऊ आम्ही आलो आहे अमोलकडे. आता इथून जाऊ सगळे. लवकरच आलो होतो. पिऊने इथं जरा झोप घेतली, तिला जरा झोळी बांधली होती. आणि ही माझी प्रिन्सेस आली. कुठे 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 पिऊ दीदी, कुठे कुठे कुठे? हाय कर. हाय. आम्ही लग्नाला चाललो. बाबाच्या दादाला भेटायला. तुम्ही पण घ्या. तर चाललंय आम्ही आता. बघा पूर्ण व्हिडिओ. तर इथे आम्ही आता पोहोचलोय भाऊसोबत. आणि आराध्या दिदी आली आहे पळत आमच्याकडे घ्यायला पिऊ दिदीला. पिऊ दिदी पण खूप खुश होते त्यांना भेटण्यासाठी. आज पहिल्यांदा पिऊच्या पप्पाशिवाय मी कोणत्या लग्नाला आली. तर आता सगळे भेटतील मला आतमध्ये. चला आता आत जाऊ. हे बघा सगळे बसलेत. आता इथे एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू होईल. माझी आजी, माझ्या मम्मीची मम्मी बसली आहे इथे. सगळे लांब लांब बसले होते. सगळ्यांना जवळ बोलावून घेतलं माझ्या. तर आता थोड्याच वेळात एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू होईल. आणि पिऊ दिदीला दिदी घेऊन बसली आहे. नवरी आली आता स्टेजवरती आणि नवरी नवरदेव बसलेत स्टेजवर. आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू आहे. ख्रिश्चन पद्धतीमध्ये एंगेजमेंट चालू आहे त्यांची. तर सकाळी 6 वाजताच मम्मी ते तिथून निघाले होते. तर इथं यायला त्यांना 12-12:30 वाजले होते. आणि भाऊची बायको बसली आहे माझ्या शेजारी, पिऊची मामी. आराध्या दिदी बघा हाय करते सगळ्यांना. पिऊचा काय मूड खराब झालाय वाटतं आता. एकमेकांना रिंग घालतायत नवरी नवरदेव. आता आराध्या आणि अनु पिऊच्याच नादात. पिऊ पण कशी आशीर्वाद देते बघा अनु दिदी. आता सगळ्यांना भुका लागलेत. पिऊ दिदी आल्यात पोहे खाल्लीत पिऊने. मम्मीने ते आता सकाळपासून उपाशी येतात. वाजलेत दुपारचे 2:30. आणि आताशी एंगेजमेंट झाली. आता एंगेजमेंट नंतर अजून 1-1.5 तासानंतर मग लग्न राहील. त्यांनी अगोदर सुपारी करून घेतली होती. मग त्याच्यानंतर आता हळद पण केली आधीच लग्नाच्या अगोदर. मग इथं आज फक्त एंगेजमेंट आणि लग्न एवढंच बाकी. पिऊ बघा तिच्या मावशीसोबत खेळते. जात नसती कोणाकडे पण गेली. हे माझ्या मम्मीची आत्या आहे. कॉमेडी आहे त्या खूप. असं डान्स केला सांगत होत्या. माझ्या पप्पांची चुलती पण आहे आणि मम्मीची आत्या पण आहे. आराध्या आणि पिऊचं चालू आहे खेळायचं काम. थोड्याच वेळात लग्न पण पार पडेल. ख्रिश्चन पद्धतीचं लग्न कोणी बघितलं नसेल तर तुम्हाला आता बघायला भेटेल. आम्ही चाललो आहे चर्चमध्ये आता सगळे. बघा पिऊ सोबत आणून दिदीच आहेत. तिच्याच नादात आहेत दोघं. आणि पिऊला पण ते दोघंच लागतात, बाकी कोणाकडे जात नाही. तर आलो आहे आम्ही चर्चमध्ये. पिऊ दिदीला आतमध्ये खूप बोर झालं होतं. काय बघते काय माहिती. तर नवरी नवरदेव येतीलच थोड्या वेळात.
आजकल 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 कौन नाचो हाय 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 करताना हा वेळ मी तुझ्या स्वाधीन करतो. होणारं वचन, होणारी विधी, होणारं प्रत्येक कार्य हे प्रभू पवित्र आत्म्याद्वारे तू चालव अशी प्रार्थना करतो. प्रत्येक विधी आशिषित होऊ दे. हे होणारं जोडपं तर आशीर्वादित होऊच दे माझ्या बापा. जायचं दादा का बाहेर जायचं अन्ना ती नवरी आली बघ ना. जा इथून जाय मामा. आणि त्यांना विनंती करणार आहे मी किती यावेळेला प्रार्थना करणार आहे. पाहिजे ना जाता येईल का आपल्याला किती गर्दी बघ जाता नाही येणार परंतु लवकर जायचं. दिसता टाळ्या वाजवा जरा थकूनच आहे टाळ्या वाजवा. आकाश कोमलला हार घालते बघा आणि गुच्छमध्ये येतो परत एकदा टाळ्या वाजवा. तुमचे गुच्छ घ्या तुमचे गुच्छ वेगवेगळे कुठे ठेवायला द्या. चला यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. परंतु यावेळेला मी विनंती करणार आहे की आपणामध्ये जर अजूनही पास्टर असतील, महिला असो स्त्रिया जरी असतील, सल्युशन आर्मीच्या वुमेन ऑफिसर ते असतील किंवा पास्टर ब्रदर रेव्हरेंड जे कोणी असतील फादर, सर्वांना रिक्वेस्ट करणार आहे की या ठिकाणी ते पुलपिटावर येणार आहेत आणि वधू आणि वर यांना आशीर्वाद आपण सर्व देणार आहोत. परंतु त्या तर आता लग्न पार पडले आणि आम्ही सगळे बसलोय जेवायला. मी मावशी मम्मी सगळेच बसले. आता सगळ्यांनाच भूक लागली खूप जोरात. पिऊ दीदी जेवण करून गेली स्टेजवर. माझी मम्मी बसली माझ्यासमोर. अजून पण सगळ्या लाईनमध्ये जेवण्यासाठी. पिऊ तिच्या दीदीसोबत तिकडे जाताना. काय ग मावशी ते दिदी म्हणे काय केलं काय तू बोलले ना